नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुपयाचा वाळा तान्ह्या बाळा असं आपण लाडाने ज्यांच्याबद्दल बोलतो ती लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं म्हणतो. एखादी फुलबाग फुलवण्यासाठी जेवढे कष्ट घ्यावे लागतात त्याहूनही जास्त कष्ट ह्या मुलांचं संगोपन करणं त्यांना वाढवण्यासाठी घ्यावे लागतात. प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपलं मूल सुंदर सुदृढ आणि निरोगी असावं. पण सगळ्याच आईवडिलांचं हे स्वप्न पूर्ण होतं का? काही बालक त्यांच्या जन्मासोबतच काही व्याधी काही आजार घेऊन येतात आणि मग त्यातून त्या मुलांना बाहेर काढून सक्षमपणे उभं करण्यासाठी आईवडिलांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. मुलांचं जग हे वेगळं असतं. काही वेळेला हे वेगळेपण हेच त्या मुलाचं जग असतं. ही मुलं स्वतःतच मग्न असतात. ही स्वमग्नता त्यांच्यात का येते? आज वर्ल्ड ऑटिझम डे निमित्ताने आपण यावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे जागतिक ऑटिझम जनजागृती दिवसानिमित्त. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय रेश्मा जगताप गायकवाड यांना. नमस्कार रेश्माजी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. रेश्मा गायकवाड जगताप ह्या सोपान संस्थेतील समर्पण या संस्थेच्या कोऑर्डिनेटर आहेत. 15 वर्षापासून त्या ऑटिझम या मुलांबरोबर काम करत आहेत. ऑटिझम या विषयावर ठिकठिकाणी जाऊन त्या जनजागृतीही करतात. आजही आपण त्यांच्याकडून या ऑटिझम या विषयाबद्दल त्याचे काय मुद्दे आहेत काय लक्षणं आहेत या सगळ्यांबद्दल इत्थंभूत माहिती करून घेऊया. पण तत्पूर्वी कार्यक्रमातील तुमचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे जागतिक ऑटिझम जनजागृती दिवसानिमित्त आणि मार्गदर्शन करत आहेत रेश्मा गायकवाड जगताप. रेश्माजी, खरं तर आज वर्ल्ड ऑटिझम डे आहे, जागतिक ऑटिझम डे. हो. खरं तर प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं नाही की आपलं मूल खरंच एक सुदृढ आणि निरोगी असावं. पण काही कारणामुळे काही व्याधी त्या मुलात येतात. पण मग मुळात ऑटिझम म्हणजे स्वमग्नता ज्याला आपण आत्ममग्नताही म्हणतो नेमकं काय आहे? स्वमग्नता हे एक गुंतागुंतीचे विकासिक अवस्था आहे. ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून ही मेंदूच्या प्रणालीवर परिणाम दिसतो त्यांचा. बरोबर. व ती वयाच्या 24 ते 30 वर्षामध्ये दिसू लागते. ओके, हे जे ठळक लक्षणे 24 ते 30 वर्षामध्ये दिसू लागते. पण त्याच्या लवकरात लवकर पण जसे 16 महिन्यामध्ये मला असं वाटतं 24 ते 30 महिन्यांमध्ये दिसून येते. तसेच लवकरात लवकर 16 महिन्यांमध्येही हे लक्षणं दिसून येते. आपण असं म्हणू शकतो की 3 वर्षाच्या आतील 3 वर्षाचं 0 ते 3 वर्षामध्ये हे लक्षणं पूर्णपणे दिसून येते. आणि हे जास्त मुलांमध्ये दिसून येते मुलींपेक्षा. आणि हे जे रेशो आहे तो 4:1 आहे. अच्छा, म्हणजे मुलांमध्ये त्याचा रेशो जास्त आहे असं दिसून येते. पण ऑटिझमचं नेमकं काय आहे? ऑटिझम जसं मी सांगितलं एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून हे जे मेंदूचे आपलं स्ट्रक्चर असतं त्याच्यावर परिणाम झाल्यामुळे अनेक वेगळे वर्तन दिसून येते मुलांमध्ये. पण मग आपलं मूल हे नॉर्मल मुलापेक्षा वेगळं आहे हे आपण कसं ओळखायचं? म्हणजे त्या ऑटिझमची मुळात लक्षणं कोणती आहेत? ओके, जसं मुळात लक्षणं म्हटलं की आपले जे बाळ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे विकास वेगवेगळ्या टप्प्यावर होऊ लागतात. हो, पण ह्या मुलांमध्ये ते विकास उशिरा दिसून येतात. ओके, आणि हे जे मुख्य लक्षणं म्हणजे असे दिसून येतात की सामाजिक विकासामध्ये अडचणी असते, भाषा व संवादात अडचणी असते आणि वारंवार एकसारखे वर्तन त्यांच्यामध्ये दिसून येते. आता विकासिक अडचणी म्हणजे काय तर लहान मुलगा जेव्हा 2-3 महिन्याचा असतो ओके तो एक सोशल स्माइल द्यायला लागतो. ओके, आईला ओळखू लागतो 4 महिन्या 5 महिन्यामध्ये. हो, कुटुंबात ओळखू लागतो. हे पण ह्या मुलांमध्ये हे सगळं डेव्हलपमेंट खूप उशिरा होते. ह्याचा विकास खूप उशिरापर्यंत आपल्याला दिसतो. हे मुलं
जरी मोठे झाले तरी त्यांच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट दिसत नाही, नजरेला नजर देत नाही. ओके, कोण आजूबाजूला असलं तरी त्यांना त्याची जाणीव नसते. म्हणजे ते आजूबाजूला कोणी आलं तरी ते त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहू नाही शकत. हे सगळे लक्षणं सामाजिक विकासामध्ये आपल्याला दिसून येतात. कोण आलं घरी तर जनरली एक लहान मूल त्याच्या जवळ जाईल, त्याला म्हणजे नमस्कार वगैरे करतो, पण ह्या मुलांमध्ये ते नमस्कार किंवा त्यांना कुठलाही सोशल इंटरॅक्शन जे आपण म्हणतो माणसांशी रिलेट करण्याचं ते करत नाही. भाषेचाही एक प्रॉब्लेम हो. आता भाषा समजणे ही एक वेगळी गोष्ट असते आणि संवाद साधणे ही एक वेगळी गोष्ट आहे. आता भाषा समजणे म्हणजे काय, जर आई वडिलांनी सांगितलं तू इथे हे उचलून ठेव, ते उचलून ठेव, इथे बस तिथे बस, हे जर त्यांना अजिबात ती भाषा कळत नाही. कारण की मेंदूला इजा झाल्यामुळे जी प्रोसेस असते मेंदूमध्ये की भाषा ओळखून ती क्रिया करणे, त्याच्यामध्ये तुम्हाला कमतरता दिसते. बरं, ओके, ते एक असतं. तसेच संवाद साधणे, बऱ्याचदा मुलांमध्ये संवाद साधण्याचे प्रॉब्लेम असे येतात की ऑटिस्टिक बरेच मुलं नॉन वर्बल असतात, ते बोलू शकतच नाही. आणि काय मुलं वर्बल असतात, ते बोलू शकतात, पण भाषेचा कसा वापर करून संवाद साधायचा हे त्यांना अजिबात कळत नाही. जसे बरेचदा आपण बघतो की मुलांमध्ये हे एक प्रॉब्लेम असते, त्याला आपण म्हणतो एकोलेलिया. तर कसं असतं ते की मुलं, जर मी त्याला प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेम, तर तो म्हणतो व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे, तर तो पण रिपीट करणार प्रश्न. ते मला असं वाटतं सामाजिक अवस्था तर आहेच, पण मुळात कुटुंबात जिथून त्याची सुरुवात होते तिथेही तो कॉर्डिनेशन किंवा ते थोडं कुठेतरी कमी पडतं नाही का. आपल्याला एक प्रश्न आलाय प्रेक्षकांचा. महेश आपल्याशी बोलतात इंदापूरवरून. नमस्कार. मॅडम, मला एक प्रश्न आहे. बोला. ऑटिझम म्हणजे नेमकं काय? धन्यवाद. आपण एक्सप्लेन म्हणजे सांगतच आहात, पण तरीही अगदी त्यांना पुन्हा एकदा की ऑटिझम म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्यांच्यासाठी अगदी परत. हो, ऑटिझम हे एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे जी मेंदूची कार्यप्रणाली असते, जे मेंदूची क्रिया करतो, त्यामध्ये तुम्हाला कमतरता दिसून येते आणि त्यामुळे बरेच जे दैनंदिन कौशल्य असतात ते मुलाचे कमी प्रमाणात वाढलेले असतात. हे एक ऑटिझमचा एक मूळ मुख्य आहे. आणि तसंच ऑटिझम मध्ये तुम्ही बघतात की मुलं स्वतःमध्ये राहण्याला आवडतं त्यांना, ते कुठेही मिळून मिसळून राहू शकत नाही. आणि त्याच्याशिवाय त्यांना बरेच प्रकारचे बिहेवियर म्हणजे बरेच वर्तनाचे प्रॉब्लेम असतात. जसे मी ते एकूच सांगितलेलं की आपलाच प्रश्न तो रिपीट करतो त्याविषयी. हो, जसं रिपीट करणे, प्रश्न रिपीट करणे, किंवा काहीतरी आधी ऐकलेलं असलं तेही रिपीट करणे. घरी काहीतरी ऐकून येतो, तो आई वडिलांनी बोलला आणि तेही रिपीट करतो. जरी तुम्ही प्रश्न विचारला तू आज काय खाल्लं, पण त्यांनी काहीतरी दुसरंच आई वडिलांकडनं ऐकलेलं असतं आणि तो रिपीट करतो. असंही होऊ शकतं. त्यांच्या हालचाली थोड्या अनैसर्गिक असतात किंवा अतिचंचलता. हो, अतिचंचलता ह्या मुलांमध्ये बऱ्याचदा दिसून येते, कारण की त्यांना बरेच सेन्सरी इश्यूज सुद्धा असतात आणि ते सेन्सरी इश्यूज असल्यामुळे त्यांच्यामध्ये आधी चंचलता दिसून येते. जसे वारंवार गोल गोल फिरणे किंवा एका जागेवर न बसणे, हात वारंवार हलवणे, हे सगळे लक्षणे तुम्हाला दिसून येतात त्यांच्यामध्ये. पण मला सांगा की ऑटिझमचं मुळात समाजापेक्षा अगदी कुटुंबात मूल असतं, लहान मूल म्हणजे पहिली 1 ते 3 वर्षापर्यंतचा कालावधी हा तो आपल्या कुटुंबासमवेतच असतो, तिथेच त्याची लक्षणं कुठेतरी दिसून येतात. मग त्याचं निदान कसं करायचं? ऑटिझम हे एक आजार नाही आहे, त्यामुळे ऑटिझम करण्यासाठी कुठलीही वैद्यकीय चाचणी नाही आहे. पण जसं हा एक ठळक आणि महत्वाचा असा एक मुद्दा आहे की ऑटिझम हा एक आजार नाहीये. हो, ही एक अवस्था असून त्याच्या कुठेही ट्रीटमेंट असं नाही आहे, त्याला क्युअर करण्यासाठी कुठली ट्रीटमेंट पण नाही आहे आणि कुठलीही वैद्यकीय चाचणी नाही आहे. जर आपल्याला ऑटिझमची डायग्नोज करायचं असलं तर आपण पडताळणी करायची असेल तर आपण पिडियाट्रिशियनकडे जातो आणि काही लक्षणं त्यांना दिसून येतात. तर ते काय मुख्य हे सांगतात की बऱ्याचदा असं पण होतं की ना, मुलाला असं वाटतं की मुलाला ऐकू येत नाही म्हणून तो
आपल्याशी संवाद साधत नाहीये, तर बऱ्याच वेळेस त्याला बहिरा टेस्ट करायला लावतात. पण त्याच्यामधूनही कळतं की त्याचे इयरिंग जे आहे ते इंटॅक्ट आहे. तर आपल्याला असं पुढे डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही EEG काढा. EEG काढल्यानंतर त्यांना कळतं की ब्रेन स्ट्रक्चरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ऑटिझम होऊ शकते. हे जे चान्सेस फार आहे. तर आपण काय करतो, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ह्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची चाचणी असते आणि त्या चाचणीद्वारा आपल्याला कळतं की हा मुलाला ऑटिझम आहे. आणि त्या चाचणीमध्ये कसं असतं की जे ऑटिस्टिक मुलांमध्ये जे वर्तन आहे त्याची नोंद असते. त्याचे असणे व नसण्यावरनं ते त्याला ठरवू शकतो की ह्याला ऑटिझम आहे. ऑटिझम आहे तर ते कितपत आहे, म्हणजे त्याची तीव्रता किती आहे की थोडं पुढे गेलेलं आहे, हो किती आहे ते कळतं. तसेच ऑटिझमचे निदान होते. तर बेसिकली हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट द्वारा ऑटिझमचे निदान करण्यात येते. पण मग ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे काय? ऑटिझमची व्याख्या जरा आता बोलतात ना मोठी झाली आहे. तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हे एक अम्ब्रेला सारखं असून त्यामध्ये अनेक वर्गीकरण केलेले आहे. जसं एक ऑटिझम आहे, ओके. ऑटिझम नंतर दुसरा आहे ते आहे रेट सिंड्रोम. आता रेट सिंड्रोम सांगायचं म्हटलं की रेट सिंड्रोम मध्ये हे जास्तीत जास्त आपण मुलींमध्ये बघतो, ओके. आणि ह्याच्यामध्ये पण कसं असतं की ऑटिझमचे थोडेफार लक्षणं दिसून येतात. त्याच्यानंतर आहे CDD, चाइल्डहुड डिसइंटेग्रेटिव्ह डिसऑर्डर. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की ऑटिझम मध्ये आपण बघितलं की 0 ते 3 वर्षांमध्ये त्या मुलांचे लक्षणं दिसून येतात. पण CDD मध्ये असं प्रकारचं दिसून येतं की मुलं वयाच्या 3 वर्षापर्यंत नॉर्मल डेव्हलपमेंट होत जातं मुलांचं, आणि नंतर त्याला हळूहळू रिग्रेशन दिसतं त्या मुलांमध्ये, ज्यांचं भाषा डेव्हलप झालेली असते, परत कम्युनिकेशन करू शकतात, पण म्हणजे अचानकपणे त्याच्यामध्ये तुम्हाला रिग्रेशन दिसून येतं. तर हे CDDचे लक्षण आहे. पण त्याच्यामध्ये लक्षणं अगेन ते ऑटिझमचे दिसून येतात. भाषा जाणे, तुमचा सामाजिक विकास कमी होणे, परत अनेक असे वर्तन करू लागतात मुलं की नॉर्मल नाहीये. आपण याविषयी अजून जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलाय. अरुण आपल्याशी बोलतात औरंगाबाद वरून. नमस्कार, बोला अरुणजी. नमस्कार मॅडम, मी अरुण डोंगे बोलतोय, औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्याहून. बोला. माझा असा प्रश्न आहे की ऑटिझमने ग्रस्त असणाऱ्या लहान मुलांना शालेय शिक्षण देण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे तंत्र शिकवावे लागते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सांगितलं की बरेच मुलं नॉन व्हर्बल असतात, तर अशा मुलांचा सांभाळ करणाऱ्या काही संस्था पुढे सरसावल्या आहेत का? धन्यवाद. काय मार्गदर्शन कराल मॅडम त्यांना, की काही वेगळे त्यांची शाळा किंवा असे काही आहेत का, आणि अशा काही संस्था आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो? ऑटिस्टिक मुलांना स्पेशल स्कूलची गरज सुरुवातीला तर असतेच, कारण की त्यांना पूर्णपणाची थेरपी दिली पाहिजे. जसे की ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, स्पेशल एज्युकेशन आहे, ह्याची खूप गरज असते. आणि त्याची तीव्रता खूप जास्तीत जास्त लवकरात लवकर दिली की मुलांमध्ये तो प्रोग्रेस जास्तीत जास्त लवकरात लवकर दिसून येतो आपल्याला. तर अशाच अनेक संस्था आहेत, ते फक्त ऑटिस्टिक मुलांना घेतात व तिथे अनेक प्रकारच्या थेरपी चालू असतात तिथे. आणि त्यांचे सुरुवातीला त्यांना तशा वेगळ्या स्पेशल स्कूलची गरज असते. खरं तर मुलांचं निरीक्षण करा, आणि याच्यामध्ये पालकांची जनजागृती खरंच खूप महत्वाची असते. खरं तर आपण ऑटिझम म्हणजे नेमकं काय ते बघितलं, त्याची लक्षणं बघितली, त्याचं निदान ही आपण अजूनही त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. पण मुळात त्याची कारणं काय आहेत? म्हणजे अनुवंशिकता किंवा जेनेटिक फॅक्टर असं काही कारण आहे का त्याचं? ऑटिझमचे अजून असे काही माहिती असलेले कारण नाही आहे, पण असेच लाईक 10% तरी जेनेटिक कारण असू शकते असे म्हणतात. तसे बरेच वेगवेगळे फॅक्टर्स सुद्धा आहेत, जसे काय एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, मेटाबॉलिझम इम्बॅलन्स आहे, हे पण एक कारण असू शकतात. किंवा प्रेग्नन्सीच्या वेळी, डिलिव्हरीच्या वेळेस काही इजा झाल्यामुळेही ऑटिझम होऊ शकतो असंही सांगतात. पण असं कुठल्याही माहितीचं असं एक नोन कारण आतापर्यंत तरी समजलेलं नाही, अजून झालेलं नाही. पण आताही आपण म्हणू शकतो का की आपली ही जीवनशैली खरंच खूप झपाट्याने बदलते, त्याच्यामुळे त्या बदलत्या जीवनशैलीमुळे ऑटिझमचा काही संबंध किंवा काही होतो का परिणाम?
असंही असू शकतं, पण ते जसं मी सांगते की हे जर काही अजूनपर्यंत एक कारण नोन कारण नाहीये, तर हे असूही शकतं किंवा हे नसूही शकतं, हे आता आपण सांगू नाही शकत. मेडिकली आपण बोलू नाही शकत. पण मग ऑटिझम आणि मतिमंद मुलं यात काय फरक आहे? कारण जनरली असं होतं की एखादा लोकांना थोडासा मेंटली रिटायर्ड जरी मुलगा असेल तरी फरक कळत नाही की तो ऑटिझम आहे की मतिमंद आहे. मग यातला नेमका फरक काय आहे? तसं बघितलं गेलं तर आता मतिमंद मुलं असतात, त्यांचे जी आपण बोलतो IQ असतो, तो एक IQ असतो तो बिलो एव्हरेजच असतो. पण काय काय ऑटिस्टिक मुलांचा जे एस्पर्गस सिंड्रोम असतात त्यांचा IQ हे अबाव एव्हरेज सुद्धा असू शकतो. ओके. आणि मतिमंद मुलांमध्ये जे कौशल्य असतात ते एकाच सारखेच डेव्हलप झालेले असतात. त्यांचे जे विकास असतो तो एकसारखा डेव्हलप झाला असता. तो वेगवेगळे कौशल्य असतं, जसं की संवाद साधणे, सामाजिक, ते एकाच प्रकार. आणि त्यांचं एक जरी तो 8 वर्षांनी वयानी मुलगा असतं तरी त्याचं 5 वर्षाचं प्रमाणे त्याचं कौशल्य ते डेव्हलप झालेलं असतं. ओके. पण ऑटिस्टिक मुलांमध्ये असं दिसून येत नाही. त्यांचे कौशल्य वेगवेगळ्या प्रमाणात डेव्हलप झालेले असतात. काही कौशल्य असतात ते खूप कमी प्रमाणात विकसित झालेले असतात, पण काही जे कौशल्य असतात ते खूप छान रीतीने डेव्हलप झाले असतात. मला हे एक उदाहरण द्यायला आवडेल की काही मुलं असे गॉड गिफ्टेड स्किल्सनी पण येतात. की आमच्याकडे एक मुलगा आहे, त्याला आम्ही कुठलीही बर्थ डेट सांगितली की तो आम्हाला तो बरोबर दिवस काढून देतो. आणि जर मी त्याला सांगितलं की अमुक तारखेला ह्या तारखेला माझा बर्थडे आहे आणि ह्या सालामध्ये तो दिवस कधी येणार, तर तो 2 सेकंड घेईन आणि तो तुम्हाला तो दिवस सांगेल. तर एक ही एक गॉड गिफ्टेड स्किल त्यांच्यामध्ये असते. हा खूप महत्वाचा फरक आहे ना. मला असं वाटतं की पुन्हा एकदा तो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयाच, कारण मतिमंद आणि ऑटिझम म्हणजे खरंच हे 2 खूप वेगळे मुद्दे आहेत असं म्हणू शकतो. म्हणजे ह्या मुलांमध्ये वेगवेगळी कौशल्य, म्हणजे आता जशी अचूकता किंवा हे जे तुम्ही उदाहरण सांगितलं, तर त्याविषयी अजून काही सांगा. बरेच मुलांना जे भाषा हा एक मूळचा त्यांच्यामध्ये अडचण असते, तर भाषाचा विकास कमी दिसतो. पण काय काय मुलं गणितामध्ये एवढे हुशार असतात की त्यांना तुम्ही कुठलेही नंबर कॅल्क्युलेशन करायला दिले ते 2 सेकंदामध्ये तुम्हाला विदाउट कॅल्क्युलेटर उत्तर देऊ शकता. तर अशा रीतीनेही त्यांचं डेव्हलपमेंट झालं असतं. तर बऱ्याच ठिकाणी जे डेव्हलपमेंट, जसं मतिमंद मुलांमध्ये आपण बघतो की कुठलीही स्किल एकाच प्रमाणे ती डेव्हलप होत जाते, पण ऑटिस्टिक मुलांमध्ये बरेचसे स्किल जे असतात ते खूप चांगल्या रीतीने डेव्हलप होतात आणि बरेचसे स्किल्स अजिबात डेव्हलप होत नाही. तुमचा हाच मुद्दा मला पुढे करायचा, जसं तुम्ही आता सांगितलं की बरेचसे स्किल खूप छान प्रकारे डेव्हलप होतात. मग ते डेव्हलप करण्यासाठी काय उपचार पद्धती आहे किंवा काय विशेष प्रयत्न करावे लागतात, असं काही आहे का? हो, डेव्हलप करण्यासाठी जसा मुलाचं डायग्नोसिस होतं, ओके, आपल्याला कळतं की मुलाला आता ऑटिझम आहे, तर पहिली स्टेप जी आपण घेतो ती आहे की आपण वेगवेगळ्या इंटरव्हेन्शनमध्ये त्यांचे मूल्यांकन करतो. जसं असेसमेंट त्यांना म्हणतो, जसं स्पीच थेरपी आहे, कारण की भाषाचा हा मेजर प्रॉब्लेम आहे. तर स्पीच थेरपीमध्ये भाषाची कसं आपण संवाद साधायचा, किंवा जरी मुलगा नॉन वर्बल असला तर त्याला AAC मेथड आहे, ऑगमेंटेटिव्ह अँड ऑल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये काय असतं की मुलाला भाषा बोलता येत नाही, शब्द वापरता येत नाही, पण आपण त्यांना कुठलेही साईन किंवा पिक्चर देऊन कम्युनिकेशन करायला, संवाद साधायला शिकू शकतो. तसेच सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी आपण म्हणतो, ह्या विषयावर मी पहिली बोलली नाहीये, पण मुलांना मला हे सांगायचं खूप गरजेचं वाटतं. मुलांना खूप सेन्सरी प्रॉब्लेम असतात. आता सेन्सरी प्रॉब्लेम म्हणजे काय आहे की मुलांना आपण आपले 5 सेन्सेस आहे, जसं वास घेणे, ऐकणे, टेस्ट आहे, टच आहे, हो, ते आपण इंटिग्रेट करून त्याला रिस्पॉन्स करू शकतो. पण ह्या मुलांमध्ये हे प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्याला रिस्पॉन्स करू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतो, जसं हायपोसेन्सिटिव्हिटी आणि हायपर सेन्सिटिव्हिटी. थेरपीचाच एक भाग आहे. या थेरपी विषयी आपण अधिक अजून जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलाय, जयश्री मगर आपल्याशी बोलतायत डहाणूवरून. नमस्कार. नमस्कार जयश्रीची, बोला.
हा नमस्कार. हा. मी डाणून बोलते. माझी मुलगी 4 वर्षाची आहे. ती पूर्ण बोलायला सुरुवात केली नाहीये. तर चाइल्ड स्पेशालिस्ट थ्रू मी सायकोलॉजिस्टकडे गेले होते आणि त्यांनी IQ चेक केला तिचा. त्यांनी सांगितलं की मानसिक वय आणि तिचं शारीरिक त्याच्यात 1.5 वर्षाचं अंतर आहे. तर त्या संदर्भात मार्गदर्शन हवं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते कव्हर होईल पण कसं सांगता नाही येणार. तर काय त्याच्याबद्दल करायला लागेल. पण डॉक्टरांनी तुम्हाला असं काही साईन सांगितलंय की ते ऑटिस्टिक किंवा अजून अशी काही लक्षणं तुम्हाला दिसली आहेत का? तसे लक्षणं तशी सांगितली नाही त्यांनी. पण मी वाचलं होतं ऑटिझम संदर्भात. तेव्हा मला वाटायचं की थोडीशी लक्षणं असे वाटतायत. ते तुम्ही सांगतात रिपीट करणं वगैरे ते ती करते. कधी मूड असलं तरच लक्ष देते आणि ऐकते, नाहीतर ती ऐकत नाही. नजरेला नजर देते का तुमच्या किंवा अति उत्साह किंवा अति चंचल आहे का? हॅलो. हा, तुमच्या नजरेला ती नजर देते का? म्हणजे तुम्ही बोलताना तुमच्याकडे बघते का ती? हा, जास्त अटेन्शन कमी आहे असं पण डॉक्टरने सांगितलं. बरं, धन्यवाद. थोडीफार लक्षणं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की 4 वर्षापर्यंत पण बोलण्याचा वेग थोडा कमी आहे. जिथे आपण महत्वाचं सांगितलं की भाषा कम्युनिकेशन किंवा 1-2 लक्षणं त्यांना दिसतात. पण ह्या 1-2 लक्षणांवरून आपण असं कुठल्या मुद्द्याला किंवा काय मार्गदर्शन करू शकतो? मी असं सांगेन की तुम्हाला एक प्रॉपर असेसमेंट करावं लागेल. तिचं डायग्नोसिस प्रॉपर झालं पाहिजे की तिला ऑटिझम आहे की नाही. आणि जसं त्यांनी म्हणालं की तिला भाषेचा प्रॉब्लेम आहे, ती संवाद साधू शकत नाहीये. तर तुम्ही लवकरात लवकर स्पीच थेरपी चालू केली आणि स्पीच रिलेटेड जे प्रॉब्लेम आहे तुम्ही त्यांना सांगितलं तर तुमचं तिला त्याची मदत होईल. आणि पण असेसमेंट करणं हे खूप गरजेचं आहे, कारण की असेसमेंटवरच सगळं अवलंबून असतं. जोपर्यंत आपल्याला कळत नाही की मुलाचं प्रॉपर निदान काय आहे, ऑटिझम आहे किंवा मेंटली रिटार्डेशन पण का निदानच कळलं नाही तर आपण पुढे थेरपी कशी देणार. पण म्हणून हे निदान करण्यासाठी म्हणजे कुठे जाऊन ते निदान, जसं मी आधी सांगितलं क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतात त्यांच्याकडे जाऊन ते निदान करू शकतात. बरं, पण ते लिमिटेड म्हणजे कुठे म्हणजे सर्वीकडे उपलब्ध असतात की स्पेशल असे काही त्यांची हॉस्पिटल्स आहेत? तुम्हाला हे सगळ्याकडे तरी नसतातच, पण तुम्ही बरेच ठिकाणी जाऊ शकता. जसे आमच्या सेंटर आहे तिथे होतं, त्या सेंटरमध्ये होतं. असेच बरेच सेंटर आहे जिथे ऑटिस्टिकला सर्व्हिस देतात, ऑटिस्टिक मुलांना, तिथे हे निदान होऊ शकते. बरं, आता ह्या तुम्ही मगाशी थेरपीविषयी सांगत होता की जसं स्पीच थेरपी, जसं आपल्या प्रेक्षकांचाही प्रश्न होता की स्पीच थेरपी दिलं की हळूहळू त्या मुलाच्या भाषेचा विकास होऊ शकतो. अशा अजूनही काही थेरपी आहेत की ज्यांचा ऑटिझमच्या मुलांना उपयोग होऊ शकतो? हो, जसं मी सांगितलं मूळ 3 थेरपी हे गरजेचंच असतं. एक तर स्पीच थेरपी आहे, तुमची सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी आहे. जसं मी म्हटलं की मुलांना खूप सेन्सरी इश्यूज असतात, ते त्याच्यामध्ये इंटिग्रेट करू नाही शकत आणि त्याचा रिस्पॉन्स रिॲक्ट करू नाही शकत परत. तर त्यामुळे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी हे देणे खूप गरजेचंच आहे. तर ती एक थेरपी आहे. जसं स्पेशल एज्युकेशन आहे, मुलांमध्ये बरेचदा आपण दिसतं की मुलं एका जागेवर बसत नाही, एका ठिकाणी लक्ष देत नाही किंवा त्यांचे बाकीचे पण जे कौशल्य असतात ते डेव्हलप झालेले नसतात. तर स्पेशल एज्युकेटर रेमिडियल एज्युकेशन देऊन आपण ते डेव्हलप करून घेतो. तर हे 3 मुख्य थेरपी आहे, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पेशल एज्युकेशन. याच्यामध्ये खरं तर पालकांनी किती सतर्क राहिलं पाहिजे, कारण जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की त्याचा सामाजिक विकास होत नाही. पण आपण असं म्हणू शकतो की सामाजिक विकासापेक्षा आधी ते मूल कुटुंबात असतं. पहिली 3 वर्ष कुटुंबातच त्याचा विकास होतोय की नाही हे पालकांच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामुळे पालकांनी किती सतर्क राहिलं पाहिजे? मी असंच सांगेन की पालकांनी जास्तीत जास्त सतर्क राहिलं पाहिजे, कारण की हे मूल आपल्याकडे पहिलं असतं आणि नंतर ते दुसऱ्यांकडे जातं. त्यामुळे लवकरात लवकर जसेही आपल्याला लक्षणं दिसून येतात तसेच आपण एकतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तुम्ही त्याचं प्रॉपर असेसमेंट करून घ्यावं. आणि जर कळलं की तुम्हाला मुलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तर तुम्ही लवकरात लवकर इंटरव्हेन्शन सुरू केलं पाहिजे. जेवढे लवकरात लवकर तुम्ही इंटरव्हेन्शन सुरू कराल तेवढेच लवकरात लवकर तुम्हाला मुलांमध्ये प्रगती दिसते. ओके. आणि मला असं एक उदाहरण द्यायचं आहे इथे
की मी बघितलंय आमच्याकडे लाईक आहे ना, अशा 15 वर्षाच्या करिअरमध्ये मी जसं बघितलंय, काही मुलं एवढे रॉ जे आलेले की त्यांच्यामध्ये बसण्याची क्षमता नव्हती, काही त्यांना समजत नव्हतं, ते आम्ही प्रश्न विचारलेले तेच रिपीट करायचे. असे काही मुलं खूप पुढे गेले आणि ते नॉर्मल स्कूलमध्ये इंटिग्रेटेड होऊन ते आता 8वी-9वीला पोहोचलेत. म्हणजे त्यांचा विकास हळूहळू होतो. पण हे का झालंय? कारण की ह्याच्यामध्ये पालकांचा जास्तीत जास्त सहभाग होता. ओके. आणि त्यांना लवकरात लवकर पालकांनी जी थेरपी गरजेची आहे ती दिलेली आहे. ओके. आणि असंही सांगू इच्छित आहोत की पालकांचा असा हे समज आहे, आता मी मुलाला थेरपी सेंटरमध्ये पाठवलं किंवा शाळेमध्ये पाठवलं, आता मुलगा हा करेन, तिथे शिक्षक किंवा थेरपिस्ट शिकवतील, आपली जबाबदारी संपली किंवा आपण नाही घरी केलं तरी चालेल. पण ही खूप चुकीची समज आहे पालकांनी. कारण की तो मुलगा शाळेमध्ये किंवा थेरपी सेंटरमध्ये फक्त 2 ते 3 तास असतो, पण बाकीच्या सगळा वेळ तो कुटुंबाबरोबर असतो. हो. तर पालकांनी जास्तीत जास्त त्याला तिथेही थेरपी दिली पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे त्याच्या गरजा काय आहे. बरेच वेळेस आम्ही असंही बघतो की पालकांना असं वाटतं की हा बाहेर गेल्यावर हे अमुक वर्तन करतो, तर आपण त्याला बाहेर घेऊन जाऊ नये. आपण पालकांविषयी अजून असंच पुढे आपली चर्चा चालू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन आलाय. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार आपल्या दोघांनाही. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की ऑटिझम हा विकार अनुवंशिक आहे का? आणि त्याचबरोबर अनुवंशिक हा जो विकार आहे ऑटिझम, असणारी व्यक्ती किंवा मुले हे नेहमीच नैराश्यामध्ये डिप्रेशनमध्ये असू शकतात का? आणि आधुनिक मेडिकल शास्त्रामध्ये यावर काही उपचार उपलब्ध आहेत का? धन्यवाद. काय सांगाल मॅडम, हा अनुवंशिक आहे का? 10% असं म्हटलं जातं की हा अनुवंशिक असू शकतो. ओके. पण डिप्रेशनमध्ये ते मुलं डिप्रेशनमध्ये नसतात. महत्त्वाचं आहे खरं तर हे. ते मुलं डिप्रेशनमध्ये नसतात. हे एक ऑटिझमचे मूळ लक्षण आहे की ते स्वतःमध्ये असतात, त्यांना स्वमग्न असतात, त्यांना स्वतःमध्येच राहायला आवडते व त्यांना कुठल्याही आजूबाजूचं काय होतंय जग म्हणजे आजूबाजूच्या परिसरात काय होतंय ते नाही समजू शकत. हे एक ऑटिझमचे लक्षण आहे. पण डिप्रेशन हे ऑटिझमचं लक्षण नाही आहे. आणि त्यांना कुठलेही ट्रीटमेंट असं नाहीये. जसं मी सांगितलं, हे एक आजार नसल्यामुळे कुठलीही ट्रीटमेंट आपण देऊ नाही शकत. पण तुम्ही जर तुमच्या लक्षात आलं की हा मुलगा ऑटिस्टिक आहे, तर तुम्ही त्याला लवकरात लवकर इंटरव्हेन्शन देऊन त्याचं जास्तीत जास्त तुम्ही त्याची प्रगती करू शकता. अगदी तेच म्हणायचं मला की ही मुलं स्वमग्न असतात, परंतु हळूहळू प्रयत्न करून त्यांना त्यांच्या स्वमग्नतेमधून आपण बाहेर काढून त्यांचा विकास करू शकतो. आजचा आपला विषय आहे जागतिक ऑटिझम जनजागृती दिवसानिमित्त आणि मार्गदर्शन करत आहेत रेश्मा गायकवाड जगताप. खरं तर आपण ऑटिझमची काही मुख्य लक्षणेही बघूया. ऑटिझम ही एक गुंतागुंतीची विकसित समस्या आहे. जर पालक म्हणून तुम्हाला शंका आली की आपल्या मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे दिसून येत आहेत, तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ऑटिझम ही एक गुंतागुंतीची विकसित समस्या आहे, एक डेव्हलपमेंटरी प्रॉब्लेम. जर पालक म्हणून तुम्हाला शंका आली की आपल्या मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे दिसून येत आहेत, तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याची मुख्य लक्षणे आपण बघूया. सामाजिक विकासात अडचणी आणि अध्ययन क्षमता कमी असणे ही ऑटिझमची मुख्य लक्षणे आहेत. इतरही आपण जाणून घेऊयात. रेश्माजी, मगाशी तुम्ही एक छान असं पालकांच्या सतर्कतेबद्दल आपण चर्चा करतो, तेव्हा तुम्ही सांगितले की काही वेळेला आधीच ते अज्युम करतात की माझा मुलगा किंवा मुलगी बाहेर गेल्यावर असं एक ठराविक वर्तन करणार आहेत, तर म्हणून त्यांना बाहेर घेऊनच जाऊ नये. हे कितपत योग्य आहे किंवा काय होतं त्यांच्यामध्ये? ऑटिझम मुलांमध्ये अनेक वर्तन दिसून येतात, पण असं नाही की आपण त्यांना घरातच ठेवलं ते वर्तन बदलतील. पण आपण जितकं जास्तीत जास्त त्यांना समाजामध्ये घेऊन जाऊ किंवा त्यांना समाजाची माहिती देऊ, तितकं लवकरात लवकर त्या वर्तनामध्ये
बदलाव दिसतो. मी असं सांगू इच्छित आहोत पालकांना की तुम्ही जास्तीत जास्त त्यांना बाहेरच्या जीवनाची ओळख करून द्या, त्या जगाशी त्यांचा संबंध येऊ दे. कारण की काय होतं, बऱ्याचदा आपण त्यांना जेवढं आतमध्ये दाबून ठेवतो तेवढे जास्तीत जास्त वर्तन त्यांच्यामध्ये ते वाढत जाते. पण जेव्हा आपण त्यांना बाहेर नेतो आणि त्यांची जाणीव करून देतो की ही एक समाज आहे आणि त्याची माहिती करून देतो, तर आपण बरेचदा दिसतो की त्यांचे वर्तन कमी होते. आणि बरेचदा असं पण होतं पालकांकडनं हे येतं की त्याला कुठे बाहेर घेऊन गेलं तर तो मला त्रास देतो. पण आपल्याकडे बरेचसे असे टेक्निक आहेत ज्यांनी आपण त्या मुलाला समजू शकतो की आपल्याला आज इथे जायचं आहे. जसे मी सांगू शकते की उदाहरण देऊ शकते की आम्ही जास्तीत जास्त मुलांना काय होतं, जर आपण बोलतो, जसं ऑटिझमचं एक मुख्य लक्षण काय आहे की भाषा आणि संवादामध्ये प्रॉब्लेम कमी असतो. ओके, तर आपण त्यांना कशी मदत करू शकतो, तर पिक्चर दाखवू शकतो. ओके, पिक्चरद्वारे आपण दाखवू शकतो आज आपल्याला गार्डन मध्ये जायचं आहे. ओके, गार्डन मध्ये तू गेल्यावर तू हे 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 करणार आहे. ओके, आणि ते कार्ड तुम्ही त्याच्याबरोबर घेऊन जा आणि बघा त्यामध्ये खूप बदलाव दिसतो. तो मुलगा तिथे जाऊन त्याला कळतं की हो, आईने मला हे सांगितलेलं की ती मला गार्डन मध्ये घेऊन जाणार आहे, मला झुल्यावर बसवणार आहे किंवा मला स्लाइडवर बसवणार आहे, तर तो ते रिलेट करायला लागतो. कौशल्य आपण म्हणू शकतो की सोप्या पद्धतीने हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. बरोबर, अगदी खरं. असाही एक समज असतो की बालसंगोपन नीट नाही झालं तरीही ऑटिझम होऊ शकतो, असा एक समज तो कितपत दूर करता येईल? मला वाटतं हा खूप मोठा चुकीचा समज आहे. कारण की जसं आपण बघितलं, ऑटिझम हे एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून हे मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम झाल्यामुळे आपल्याला बरेच ते जे वर्तन दिसून येते. तर मला असं वाटत नाही की बाल संगोपन नीट झाल्याने हे वर्तन दिसून येते. तर हा एक खूप मोठा चुकीचा समज आहे. आपल्याला प्रेक्षकांचा फोन आलाय. विजय आपल्याशी बोलतात लोणारवरून. नमस्कार. नमस्कार, विजयशी बोला. हॅलो, हा बोला. आमचा मुलगा मनातल्या मनाशीच बोलतो मॅडम. किती वर्षाचा आहे? त्याचं वय काय आहे? 6 वर्ष. आणि तो मनातल्या मनात बोलतो? 6 वर्ष आहे मॅडम. नाही म्हणजे स्वतःशी बोलतो का तो की? हॅलो, तुमच्या टीव्हीचा आवाज कृपा करून थोडा कमी ठेवा आणि तुमचा प्रश्न सलग आमच्यापर्यंत येऊ दे. विजय मॅडम, स्वतःशी बोलतो, पण तो तुमच्याकडे नजरेला नजर देत नाही किंवा आता ही जी आपल्याला मॅडम स्वतःशीच बोलतो. बर, अजून काही लक्षणं तुम्हाला जाणवली का? हॅलो, नाही. बर, धन्यवाद. खरं तर 6 वर्षाचा त्यांचा मुलगा आणि तो स्वतःशी बोलतो, पण खरं तर आपण म्हणतो मुलांचं एक जग वेगळं असतं, बाकीची ते लक्षणं त्याला काही जाणवत नाही. तुम्ही काय सांगाल? आता अगदीच ते कारण की जसं बघितलं फक्त त्यांचा एकच हे प्रॉब्लेम होता की तो स्वतःशी बोलतो, पण बाकीचे जर लक्षणं दिसत नसले तर मला नाही वाटत. पण ऑटिझम मधले पण मुलं स्वतः बोलतात. काही वेळा जे ऐकलेले असतात तेच ते बोलत राहतात. जसे काही आवडीची गाणी असतात तेच ते गुणगुणत राहतात, किंवा आवडीची कुठली तरी जाहिरात असते तेच ते गुणगुणत राहतात, किंवा कुठलीही गोष्ट त्यांनी ऐकली असते तेच ते रिपीट करत राहतात. तर असंही असू शकतं. पण ह्याच्या बरोबर दुसरे लक्षणं दिसणे गरजेचं आहे. फक्त त्या लक्षणामुळे तो ऑटिस्टिक आहे असं आपण सांगू नाही शकणार. खरं म्हणजे त्यांचे इतरही म्हणजे अध्ययनात कमी असणे, पण त्यांचा इतर गोष्टींकडे विकास आपण करू शकतो त्यांना गोडी लावून. हो, अजून काय सांगाल त्याविषयी? जसं तुम्ही उदाहरण गोडी लावून विकास करू शकतं. ऑटिस्टिक मुलांना शिकवण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आम्ही वापरतो. ओके, त्यामधली एक टेक्निक आता ऑटिस्टिक मुलांचं एक लक्षण म्हणून आपण सांगणे किंवा कमतरता म्हणून सांगणे की ऑटिझम मुलांना कुठलीही गोष्ट करण्याचा उत्साह नसतो. ओके, तो आता उत्साह नसल्यामुळे काय होतं की मुलं काही काम करत नाही, तर त्यांच्याकडनं कशी कामं करून घ्यायची. तसं तुम्ही म्हणाला गोडी लावणे तर कशा पद्धतीने गोडी लावणे, तर आम्ही जी टेक्निक वापरतो त्याच्यामध्ये आम्ही रिइन्फोर्समेंट किंवा रिवॉर्ड
किंवा बक्षीस, जसं मराठीमध्ये आपण बोलू बक्षीस शब्द वापरू, बक्षीस देऊन कुठलीही गोष्ट करतो, पण ती बक्षीस देऊन कुठलीही गोष्ट करण्याची पण एक पद्धत आहे, एक शिस्त आहे. आपण कसंही ते देऊन करू शकत नाही, कारण की ह्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. जसं आता आम्ही जेव्हा शिकवतो मुलांना, तर आम्ही शिकवत असलो त्याला इमिटेशन स्किल्स, की तू माझ्याकडे बघून माझ्यासारखं कर. जर मी त्याला म्हटली टाळी वाजव, त्यांनी वाजवली टाळी, तर मी त्याला ती बक्षीस देऊन सांगणार, व्हेरी गुड, तू टाळी वाजवली म्हणून तुला हे चॉकलेट मिळालं. पण त्याचं प्रमाणही अगदी कमी असलं पाहिजे, कारण की सवय नको त्यांना. सवयही नको. आणि त्याशिवाय एकदा जर मी तिला मोठी चॉकलेट दिली तर तो खाऊन त्याचं मन शांत झालंय, तृप्त झालं, हो मी एकदा केलं, मला मिळालं, बस आता मी पुन्हा करणार नाही. पण पुन्हा करून घेण्यासाठी त्याचेही त्या बक्षिसाचे अनेक विभाग करून ठेवायला लागतात, आणि ते हळूहळू थोडं देऊन त्यांच्याकडनं अनेक गोष्टी करून घ्याव्या लागतात. खूप छोट्या टेक्निक म्हणू शकतो. आणि हे पण मला सांगणं खूप गरजेचं असं वाटतं की कुठलेही टेक्निक ऑटिझम बद्दल मुलांबद्दल आपण वापरतो ती एक रिसर्च प्रूफ असली पाहिजे, की ह्याच्या कारणाने म्हणजे हे केल्याने त्यांच्यामध्ये बदलाव होतोय की नाही हे बघितलं पाहिजे. आणि मला असं सांगायला आवडेल की आम्ही जे शाळेमध्ये टेक्निक वापरतो ते सगळे रिसर्च प्रूफ जे रिसर्च केलेलेच टेक्निक वापरतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं बघितलंय मुलांमध्ये खूप सारे चेंजेस, खूप सारे प्रोग्रेस दिसला आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की त्याच्यासाठी खूप संयमाची गरज असते, की छोटे टेक्निकने, जसं तुम्ही सांगितलं की छोटे भाग करून त्या मुलाला आपण थोडा उत्साह वाढवू शकतो. मला असं म्हणायचं की यात खूप संयम हवा. जसा तो टीचर्स किंवा जो स्कूलमध्ये असतात तेवढ्याच प्रमाणात पालकांकडेही तेवढाच संयम हवा. काय सांगाल? कारण की बऱ्याचदा असं होतं की पालकांचा संयम किंवा तो बांध कुठेतरी कमी होतो आणि मग त्या मुलावर राग किंवा बऱ्याचदा कळत नाही, त्या मुलालाही कळत नाही आणि पालकांनाही कळत नाही. कसं बाहेर काढू शकतो आपण त्यांना त्यातून? मी असं सांगेन की आम्ही बरेच वेळेस काय करतो की जे शाळेमध्ये आम्ही जेव्हा मुलांना आम्ही थेरपी स्टार्ट करतो, आम्ही पालकांनाही ह्याच्याबद्दल जाणीव करून देतो की हे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे. बरोबर. घरी तुम्ही काय त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे आणि घरी कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे. बरेच वेळेस काय होतं, आपण सांगूनही पालक कधी कधी नाही करू शकतात, कारण की त्यांच्याही समस्या आपल्याला जाणून घेणे खूप गरजेचं आहे. की घरी गेल्यानंतर त्यांना अनेक कामे असतात किंवा बरेच गोष्टी असतात किंवा त्या मुलांबरोबर वेळ मिळत नाही. तर आम्ही असं करतो की त्या पालकांना कधी कधी संस्थेमध्ये बोलवतो, अर्धा तास बसून तुम्ही आज त्या मुलाबरोबर, आजचा दिवस तुमचा आहे, तुम्ही त्या मुलाबरोबर कम्युनिकेट करा किंवा आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने तुम्ही काम करा. आणि मी असं बघितलंय, जेव्हा मी हे स्टार्ट केलं शाळेमध्ये तर बरेच चेंजेस मी पालकांमध्ये बघितले आहे. आणि पालकांनी मला येऊनही सांगितलं की मी त्याला कधीच बघितलं नव्हतं हे करताना आणि तो करायला लागलाय. आणि तो जो एक आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्याविषयी अजून जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आला, स्मिता बनसोडे आपल्याशी बोलतात औरंगाबाद वरून. नमस्कार. हॅलो मॅडम. हा बोला स्मिताजी. तुमचा तुमचा प्रश्न विचारा. मी स्मिता बनसोडे बोलते. माझा मुलगा 4 वर्षाचा आहे, पण तो बोलत नाही अजून. फक्त बोलत नाहीये की अजूनही काही लक्षणं आहेत त्याच्याकडे? म्हणजे फक्त भाषेचाच प्रॉब्लेम आहे? मॅडम तो नजरेला नजर देतो. आणि नजरेला नजर देतो, पण असं सांगत नाही मला तोंडाने की मला जेवायला दे. बरं. पण बाकी त्याचा जो व्यवहार आहे ते नॉर्मल आहे का स्मिताजी? मला पाणी दे किंवा असं काही काही मागत नाही. हो, बाकी सगळं नॉर्मल आहे. त्याला ऐकायला पण येतं. आम्ही ऐकायची टेस्ट पण केली त्याची. तुम्ही 4 वर्षापर्यंत कुठल्या डॉक्टरांची काही तपासणी करून घेतली का त्याची, कुठल्या डॉक्टरांकडून? स्मिताजी, त्याची काही डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेला होतात का तुम्ही? हो, डॉक्टरांकडे तपासणी केली आम्ही. काय सांगितलं? पण डॉक्टर म्हटले की त्याला स्पीच थेरपीची आवश्यकता असेल की काय, असं कन्फर्म सांगत नाहीये डॉक्टर. बरं, धन्यवाद. मला असं वाटतं रेश्माजी, आपला आणखी एक पालकांचा जो प्रश्न होता की मुळात तुम्ही कुठे नेऊन आणि ती चाचणी काय केली पाहिजे ते पुन्हा एकदा त्यांना सांगा, कारण की ते कन्फर्म झालं पाहिजे नाही का, की काही वेळेला मूल बऱ्याचदा उशिरा बोलतं. हो,
पण मग असं म्हणूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, काय सांगाल? मी असं सांगेन की त्यांनी स्पीच थेरपिस्टला, जसं डॉक्टरांनी पण सांगितलंय की स्पीच थेरपिस्टला कन्सल्ट करा. तुम्ही स्पीच थेरपिस्टला कन्सल्ट करा, पण तुम्हाला बाकीचे काही लक्षणं दिसत नाही तरी तुम्ही एकदा एक चाचणी ऑटिझमची करण्यास काही हरकत नाहीये, असंही मी सांगेन. आणि ऑटिझमची चाचणी करण्यासाठी तुम्ही कुठल्याही क्लिनिकल सायकोलॉजीकडे गेला तर अनेक टेस्टेस असतात, जसे ते वापरतात. त्यातून एक कन्फर्म निदान होऊ शकते की हे लँग्वेज, स्पीच अँड लँग्वेज डिले आहे की त्याला अजून दुसरं काही त्याच्या स्पीच अँड लँग्वेज बरोबर अजून कुठलं डिसेबिलिटी आहे, ऑटिझम आहे किंवा कुठलं अजून काय मतिमंदत्व आहे किंवा ते क्लिअर होऊन जाईल आणि त्या पद्धतीने उपचार मग तुम्ही सुरू करू शकता. जसं आता जर 4 वर्षाचा आहे आणि ती बोलत नाही आहे तर मला तर असं वाटतं की लवकरात लवकर स्पीच थेरपी सुरू केल्याने तिला त्याचा फायदा होईल आणि लहान वयात सुरू केल्यामुळे त्याचा लवकर फायदा होऊ शकतो. बरं, स्मिताजी, रेश्माजी, मला एक सांगा की ह्याच्यामध्ये आहार किती महत्वाचा असतो? म्हणजे असं काही आहे का ऑटिझमच्या मुलांसाठी की आहारामध्येही काही पथ्य किंवा असं काही? पथ्य म्हणजे सांगायला गेलं तर किंवा त्यांचा काही स्पेशल आहार असतो का? स्पेशल आहार, बरेच ऑटिस्टिक मुलं अतिचंचल असतात. ओके, तर डॉक्टर असे डायटिशियन्स किंवा डॉक्टर असे सजेस्ट करतात की GFCF डाएट दिल्याने ती अतिचंचलता कमी होते. ओके, असं असूही शकतं कारण की त्याच्यामध्ये GFCF डाएटमध्ये कसं असतं, ग्लुटेन फ्री आणि केसिन फ्री. जसं केसिन जे असतं ते दुधामध्ये तुम्हाला आढळून येतं आणि ग्लुटेन हे वीटमध्ये, गहूमध्ये, त्याच्या पदार्थांमध्ये आढळून येतं. पण सगळ्या मुलांवर ह्याचा असर होतो असं नाहीच. बरोबर. ओके, ठराविक मुलांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर ते मुलं ह्याच्यामध्ये एलर्जिक असतील, ग्लुटेन आणि केसिनची एलर्जिक असतील तर त्याचा परिणाम म्हणजे होऊ शकतो. लाईक मुलांमध्ये जर ते डाएट फॉलो केलं तर मुलांमध्ये त्याचं तुम्हाला बदलाव दिसू लागतात, वर्तन बदललेले दिसू लागतात. परंतु जर ते मुलं एलर्जिक नसतील तर बहुधा तो डाएट काय उपयोगाचा नसतो. तर मी असं सल्ला देईन, जर तुम्ही डाएट सुरू केला आहे मुलांबरोबर तर तुम्ही पहिले 3 महिने तो डाएट पूर्णतः एकदम स्ट्रिक्टली फॉलो करा आणि जर तुम्हाला त्याच्या वर्तनामध्ये बदल दिसत आहे तरच तुम्ही ते डाएट कंटिन्यू करा. जर त्याच्यामध्ये बदलाव दिसत नसेल तर तुम्ही डाएट नॉर्मल तो घेतला तरी चालेल. तुम्ही डाएट करायची काय आवश्यकता नाही, कारण की दूध आणि गहू आणि गव्हाचे पदार्थ हे मुलांना गरजेचं असतं. बरोबर, त्यांच्या वाढीसाठी गरजेचं असतं, तर तुम्ही देऊ नये असं. आणि दुसरी गोष्ट सांगायला म्हणजे मुलांच्या तुम्ही बोलता खाण्याच्या पद्धतीमध्ये पण जसं त्यांना सेन्सरी इश्यू असल्यामुळे काय होतं, बरेच वेळा तुम्ही असं बघता की मुलं कुठलेही कडक पदार्थ खात नाहीत. तर का? तर त्यांची सेन्सरी इश्यूज असतात, त्यांना ते चावताना जो आवाज येतो ते आवडत नसते किंवा ते आवाज ऐकू म्हणजे टॉलरेट करू नाही शकत, म्हणून ते खात नाही. काही त्यांच्या अडचणी असतात. त्या अडचणी आपण जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलाय, सदाशिव मोरे आपल्याशी बोलतात नागपूरवरून. नमस्कार. हॅलो. हा, बोला सदाशिव. नमस्कार मॅडम, मी लातूरून बोलतो. मॅडम, माझ्या मुलाला ऑटिझम आहे म्हणून क्लिअर झालेला आहे. बरं. आणि माझ्या मुलाला पुढच्या शिक्षणासाठी नॉर्मल शाळेमध्ये पाठवायचं का कुठं टाकायचं, त्याचं मला मार्गदर्शन पाहिजे. पुढची आपली म्हणजे ट्रीटमेंट काय करायची, नेमकं कुठं करायची. मी लातूर जिल्ह्यामध्ये आहे. बरं. किती वर्ष? आणि मुलाचं वय काय हे सांगाल का? 3 वर्ष आहे मॅडम. बरं. आणि बरं, मग त्याला ऑटिझम झाला हे डिक्लेअर झालेलं आहे का? हो, डिक्लेअर झालेला आहे. मी लातूरला हैदराबादचे डॉक्टर येतात महिन्याला 1 वेळेस, उडगे डॉक्टर साहेब, त्यांच्यापाशी मी ट्रीटमेंट घेतली आहे. परंतु मला असं म्हणावं तितकं असं त्याच्यामध्ये प्रोग्रेस वाटत नाही. थोडाफार झालेला आहे परंतु म्हणावं तितकं वाटत नाही. तर मला उद्या भविष्यामध्ये मला एक्झाम झाल्यानंतर सुट्ट्या आहेत, पुण्यालाही ती मी दवाखान्यात दाखवू शकतो. परंतु कोणता दवाखाना नेमकं त्याची मला माहिती मिळावी. आणि ह्याला नॉर्मल शाळेमध्ये आपण टाकू शकतो का, ह्याला स्पेशल एज्युकेशन दुसऱ्या शाळेला आहेत उपलब्ध, त्याची माहिती मिळावी. बरं, धन्यवाद. रेश्माजी काय सांगाल? 3 वर्षाचा आहे. आता ऑटिझम हे निधन झालेलं आहे. 3 वर्ष हे खूप अर्ली स्टेज आहे आणि मी असं सांगू इच्छित आहोत की लवकरात लवकर इंटरव्हेन्शन देणे फार गरजेचं आहे. आता मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे की त्याला नॉर्मल शाळेमध्ये टाकू शकतो का? हो, मुलांना नॉर्मल शाळेमध्ये टाकू शकतो,
पण मुलांना नॉर्मल शाळेमध्ये जाण्यासाठी जे कौशल्य लागतात ते त्यांच्यामध्ये डेव्हलप झाले आहे की नाही हे आपल्याला बघावं लागेल. कारण की ऑटिझमचे मूळ लक्षणे आपल्याला जे दिसतात की ऑटिस्टिक मुलगा एका जागेवर बसत नाही किंवा आय कॉन्टॅक्ट देत नाही, भाषा व संवादाची अडचण दिसून येते, सामाजिक अडचण दिसून येते. पण हे सगळे डेव्हलप होणे फार गरजेचं आहे नॉर्मल शाळेमध्ये जाण्यासाठी. तर मी असा सल्ला देईन की तुम्ही त्यांच्याबरोबर लवकरात लवकर जी इंटरव्हेन्शन आहे, जसे स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, रेमिडियल एज्युकेशन आहे, ज्याला स्पेशल एज्युकेशन आपण म्हणतो, ते लवकरात लवकर सुरू करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात देणं खूप गरजेचं आहे. आणि एकदा मुलगा काही त्या इंटरव्हेन्शननी जेव्हा मुलगा प्रोग्रेस करायला लागेल तर तुम्ही त्याला नॉर्मल शाळेमध्ये इंटिग्रेट करू शकता. पण आता सांगायचं झालं म्हणजे की सगळे ऑटिस्टिक मुलं हे त्यांची क्षमता व कौशल्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही मुलं खूप हाय फंक्शनिंग असतात, ते नॉर्मल स्कूलमध्ये इंटिग्रेट होऊ शकतात. पण काय मुलं जे लो फंक्शनिंग असतात त्यांना इंटिग्रेट करणं जरा विकास खूप हळूहळू होत असतो. त्यामुळे त्यांना इंटिग्रेट करणं थोडं कठीण जातं. पण आपला असाच नेहमी प्रयत्न चालू असायला पाहिजे की आपण जास्तीत जास्त मुलं इंटिग्रेट करू शकतो. ऑटिझम विषयी जनजागृती काय आहे आणि त्याविषयी होणारे जे काही उपाय आहेत ते आपण सगळं जाणून घेऊया. आजचा आपला विषय आहे जागतिक ऑटिझम जनजागृती दिवसानिमित्त आणि मार्गदर्शन करत आहेत रेश्मा गायकवाड जगताप. रेश्माजी, आपण मघापासून तेच सांगतो की त्याची लक्षणं बघितली, त्याचं निदान कसं करायचं, उपचार पद्धती बघितल्या, ह्या मुलांचाही विकास आपण जर त्यांच्याकडे परिपूर्ण लक्ष दिलं तर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, हेही तुम्ही सांगितलं. तर मला असं म्हणायचं की त्या मुलात पालकांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण आता आपण प्रेक्षकांचे प्रश्नही बघितले की 3 वर्ष 4 वर्ष ह्या वयामध्ये त्यांना कळतं, पण मुळात पहिल्यापासून थोडं सतर्क होऊन आपल्या पाल्याकडे, आपल्या मुलाकडे आपलं लक्ष देणं त्यांनी, आणि जर अशा काही समस्या किंवा लक्षणं त्यांना जाणवली तर लगेच त्याच्यासाठी काय करता येईल किंवा त्यांच्या संयमासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? मी असं सांगेन की लवकरात लवकर जसंच तुमचं मुलाचं निदान झालंय डायग्नोसिस की मुलाला ऑटिझम आहे, तर तुम्ही लवकरात लवकर इंटरव्हेन्शन सुरू करा. आणि इंटरव्हेन्शन सुरू केलं तरी तुमच्यामध्ये खूप सारे पेशन्स दिसले पाहिजे. असं नाही की इंटरव्हेन्शन सुरू केल्यास तुम्हाला मुलांमध्ये प्रगती झालेली दिसू नये. ह्यांची प्रगती खूप कमी खूप कमी रेटनी होत जाते, खूप हळूहळू ती प्रगती दिसते. तर तुम्हीही खूप पेशंट राहून म्हणजे मुलांची प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे. तसेच तुम्ही जी इंटरव्हेन्शन बाहेर देतात त्याची माहिती करून तुम्ही घरीही जास्तीत जास्त प्रमाणात जितकं जमेल त्या पद्धतीने त्यांचे कौशल्य डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी. आणि त्याशिवाय मेन म्हणजे मी असंही पालकांना सांगेन की आता असं झालं आहे की इंटरनेटवर खूप सारी माहिती आहे. ओके, खूप सारी माहिती मिळते, पालक वाचतात ती माहिती आणि मुलांबरोबर करण्याचा प्रयत्न करतात. पण ही मला असं तरी वाटतं की ही फार चुकीची गोष्ट आहे. कारण की ऑटिस्टिक हा मुलगा कुठलेही 2 ऑटिस्टिक मुलांमध्ये सिमिलर तुम्हाला समानता नसते, प्रत्येकाची कौशल्य आणि क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे जे वाचलेले इंटरनेटवर वाचलेले हे तुमच्या मुलाला लागू होईलच असं नसते. त्यामुळे काय होते, जे मेन जे इंटरव्हेन्शन आहे ते बाजूला राहून पालक जे इंटरनेटवर वाचलेले इंटरव्हेन्शन करायचा प्रयत्न करतात त्याच्या ह्याच्यामध्ये जे मेन वेळ आहे ज्या इंटरव्हेन्शन करणे गरजेचं आहे ते कुठेतरी मागे राहून जातं आणि तो मुलाचा वेळ वाया जातं. तर मला असं सांगू इच्छित आहोत पेरेंट्सला की पेरेंट्सनी जास्तीत जास्त जे गरजेचं इंटरव्हेन्शन आहे ते पद्धतशीर रीतीने पुढे चालू ठेवले पाहिजे आणि खूप पेशंट्सनी केलं पाहिजे. आणि स्वतः जसं मी पुन्हा सांगेन की थेरपी सेंटरमध्ये किंवा शाळेमध्ये तो मुलगा 2 ते 3 तास जातो, पण बाकी 24 तास आपल्या घरीच असतो तो. त्यामुळे जितकं जास्तीत जास्त तिथेही आपल्याला त्याचे कौशल्य वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप
करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे, तरी रेश्माजी मला एक म्हणायचं की ऑटिझम ही मुलं असत हा आजार नाहीये, पण ते पूर्णपणे क्युअर किंवा बरंही होऊ शकत नाही. हळूहळू त्यांची कौशल्य आपण विकसित करतो, पण ह्या मुलांना सक्षमपणे व्यावहारिक जगात उभं करण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो आपण, त्यांना काय ट्रेनिंग देऊ शकतो ते स्वतःचं कमीत कमी अर्निंग किंवा उभं राहू शकतात? हो, ह्याच्याकडेही आपल्याला खूप लक्ष द्यायला पाहिजे. जसे ह्या मुलांना खूप लाईक आता जसं आमच्या संस्थेमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी चालू केलेल्या आहे. जसं की मुलांना आम्ही आमचं एक प्री वोकेशनल सेंटर आहे, तिथे आमचे 3 डिपार्टमेंट आहे. जसे आम्ही मुलांना किचनचे स्किल्स शिकवतो. ओके, ते रोज कॅन्टीनचे काहीतरी वस्तू बनवून ते सगळ्या स्टाफला देतात. ओके, बरेचशे गोष्टी आहे जसे पेंटिंग वगैरे शिकवतो, किंवा आम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधून जॉब वर्क आणतो, जसे टिकली पॅकिंग करणे, गळ्यातली माळा वगैरे बनवणे. तसेच लवकरात लवकर आम्ही जसे बँगलोरमध्ये ICTचा आता एक कोर्स आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये, तसंच आम्हीही आमच्या इथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यांना कुठेही जॉब प्लेसमेंट मिळणं, जे ह्याच्यामध्ये IT कम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये जसं डेटा ऑपरेटर आहे, कारण की ह्या मुलांना कुठलेही बिहेवियर जे रिपिटेटिव्ह बिहेवियर आहे ते करायला खूप आवडते. तर हे साधे सोपे डेटा एंट्रीचं काम ते करू शकतात. तर ह्याच्यासाठीही मोठा प्रयत्न चालू आहे. मला असं वाटतं की हाच मुद्दा तुमचा खरंच खूप महत्वाचा आहे की एखादी गोष्ट त्यांना रिपीटेडली करायला आवडते, त्याच कौशल्याचा, त्यांच्या अंगभूत कौशल्याचा फायदा घेऊन त्यांना व्यावहारिक जगामध्ये सक्षमपणे उभं राहू शकतात, असं पालकांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि खूप संयम बाळगला पाहिजे. खरं तर मॅडम, आज जागतिक ऑटिझम डे ही जनजागृती आहे, त्यानिमित्त तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आमची सोप्या शब्दात आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.